उडदाचा पापड बऱ्याचदा फुलला जात नाही किंवा तो तळल्यानंतर लालसर होतो. पण आजचे हे पापड बघा, तळल्यानंतर अजिबात लालसर होत नाही आहे. याला लहान लहान फोड आले आहेत, म्हणजे तो अतिशय खुसखुशीत झाला आहे. असा हा खुसखुशीत पापड तयार करण्यासाठी घरगुती मसाला कसा तयार करायचा, या मसाल्यापासून आपण प्रीमिक्स कसे बनवून ठेवू शकतो की जेणेकरून तुम्ही मोठ्या प्रमाणात एकटीने जरी पापड केले तरी प्रत्येक पापड अगदी असा छान मस्त आणि लालसर न होता खुसखुशीत तयार होईल. सुरुवात करूया उडदाचे 1 किलो पिठाचे पापड बनवण्यासाठी. इथे मी 1 किलो उडीद डाळ इथे आणलेली आहे आणि ही उडीद डाळ जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता पापडाचे पीठ दळून आणण्यासाठी आपण ही उडीद डाळ कधी धुवून घेत नाही, त्यामुळे एका कॉटनच्या फडक्यावरती ही उडीद डाळ जी आहे ती सर्व पुसून व्यवस्थित घ्यायची आहे. कारण याच्यावरती काही कीटकनाशक पावडर वगैरे फवारलेली असतात, त्यामुळे व्यवस्थित ही डाळ पुसून घ्यायची आहे. ही सगळी डाळ सगळ्या बाजूने व्यवस्थित पुसून झाल्यानंतरच आपण याचे पीठ दळणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने ही डाळ सगळी मी पुसून घेतली आणि घरघंटीवरती ही डाळ व्यवस्थित दळून आणलेली आहे. छान अशी बारीक अशी ही पीठ आपल्याला दळायचं आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. आता आपण घरगुती मसाला बनवणार आहोत. विकतचा मसाला इथे मी आणलेला नाही आहे, त्यासाठी मी इथे 3 चमचे बारीक मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा हिंग पावडर घेतलेली आहे. मी इथे खडे हिंग वापरलेलं आहे, त्यामुळे असा कलर त्याचा दिसतो आहे. तुम्ही साधं पिवळ्या कलरचे जे हिंग पावडर भेटतं ते वापरलं तरीही चालेल. 4 चमचे इथे पापडखार मी घेतलेला आहे. इथे 4च चमचे 1 किलोसाठी पापडखार घ्या. पापडखार जर कमी किंवा जास्त झाला तर पापड लालसर होतात, त्यामुळे 4 चमचे पापडखार इथे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. त्याचबरोबर 20 रुपयाचं जे पाकिट येतं अख्खे काळे मिरीचं, ते पाकिट मी इथे सगळं वापरलेलं आहे. आता पोह्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने मी हे सगळे व्यवस्थित मसाले मोजून घेतलेले आहेत. ते सगळे मसाले आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. इथे मी मीठ, हिंग आणि पापडखार जो आहे तो एका वाटीमध्ये व्यवस्थित घेऊन मिक्स करून घेतलेला आहे. काळी मिरी आपण अशीच डायरेक्ट घेणार नाही आहोत, ही आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे. बारीक कुटायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि कुटल्यानंतर एका चाळणीने चाळायची आहे. म्हणजे चाळल्यानंतर यातली बारीक जी पावडर आहे ती निघून जाईल आणि वरचा जो भाग आहे चाळणीतला ओबडधोबड जो भाग आहे तो आपण या मिश्रणामध्ये घेणार आहोत पीठ मळण्यासाठी. ही जी पावडर आहे ती तुम्ही नंतर मधामध्ये मिक्स करून खोकला झाल्यावरही खाऊ शकता, ती वाया जात नाही. आता चाळणीतला जो वरचा भाग ओबडधोबड जो होता आपण कुटून घेतलेला तो मी इथे घेतलेला आहे. बारीक अशी पावडर काढून टाकल्यामुळं पापड काळसर असा होत नाही, त्यामुळे ती स्टेप इथे तुम्ही नक्की करा. आता ज्या परातीमध्ये आपण पीठ मळणार आहोत त्याला आधी तेल लावून घेऊया आणि हातालासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ जास्त चिकटलं जात नाही, कारण उडदाचं पीठ खूप चिकट असतं. आता यामध्ये मी सगळं पापडाचं जे पीठ होतं ते काढून घेते. 1 किलो पापडाचं पीठ इथे एवढं झालेलं आहे. थोडंसं पीठ मी साईडला काढून ठेवते, नंतर पापड लाटताना आपल्याला लावायला लागेल, त्यासाठी एका डब्यामध्ये मी व्यवस्थित काढून ठेवलेलं आहे. आता या उरलेल्या पिठामध्ये मी हा सगळा मसाला जो आहे, जो आपण घरगुती तयार केलेला आहे तो घालून घेते. इथं कुठलं कोमट पाणी किंवा गरम पाणी करायला लागत नाही, व्यवस्थित हा मसाला असाच घालून घ्या. आता जर हे 1 किलो प्रमाणासाठी मी हे प्रमाण इथे मसाल्यांचं सांगितलेलं आहे. जर तुम्ही 1 किलो पिठाचे उडदाचे पापड बनवत असाल तर हे प्रमाण अगदी अचूक आहे मसाल्यांचं. जर तुम्हाला 2 किलो, 3 किलो किंवा 10 किलोचे पापड करायचे असतील तरी तुम्ही ही स्टेप फॉलो करा. मसाल्याचे प्रमाण याच पद्धतीने दुप्पट तिप्पट घेऊ शकता आणि अशा प्रकारे मिक्स करून ठेवा पिठामध्ये. मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे फक्त पीठ असं मळून त्यानंतर त्याचे पापड तयार करू शकता. एकटीनेच कितीही पिठाचे पापड तुम्ही तयार करू शकता. हे आपलं पापडाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी पाणी घेऊन ह्या हळूहळू पीठ मळून घेते. पाणी मी इथे कोमट केलेलं किंवा उकळून गार केलेलं पाणी नाही आहे, नॉर्मल पाणी आहे, आपल्या रूम टेम्परेचरचंच थंडच पाणी आहे. ते पाणी घेऊन मी हे पीठ मळत आहे. एका साईडला पीठ घ्यायचं आहे आणि एका साईडला हळूहळू घेतलेल्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे हे पीठ व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे पाणी कमी किंवा जास्त होत नाही. जास्त पातळही होऊन द्यायचं नाही आहे. हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असंच मळायचं असतं.
हे पहा, हळूहळू पाणी घेत डाव्या साईडचं थोडं थोडं पीठ घेत हे मी कणिक मळत आहे. व्यवस्थित अशा पद्धतीनेच हे पीठ मळा, म्हणजे जास्त हाताला चिकटलं जात नाही. पाणी मिक्स करून झाल्यानंतर मी 2 ते 3 चमचे यावरती तेल घेत आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेत आहे. तेल घेतल्यानंतर 10 मिनिट तरी व्यवस्थित हे पीठ तुम्ही मळून घ्या. चांगलं असं मळायचं आहे. तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळ ठेवायची नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. कारण आपण हे 2-3 तास पीठ मुरवत ठेवणार आहोत आणि त्यानंतर खलबत्त्याच्या दांड्याने आपण हे पीठ टेचून नंतरच त्याचे पापड तयार करणार आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच हे पीठ जास्त पातळ असं मळू नका. हे पहा, अशा पद्धतीने हे पीठ चांगलं मळू द्या. मळल्यानंतर पुन्हा एकदा 1 चमचाभर तेल याला लावून घ्या आणि 5 मिनिट पुन्हा एकदा हे पीठ असंच मळून घ्या. 15 ते 20 मिनिट तरी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. त्यानंतर आता पातेल्यामध्ये हे पीठ जे आहे ते झाकून ठेवूया. उघडं असंच ठेवू नका, झाकून ठेवा. झाकून जर ठेवले नाही तर हे पीठ पातळ व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी मी अशा पद्धतीने पातेल्यात हे पीठ ठेवले आहे आणि झाकून कमीत कमी 2 ते 3 तास तरी मुरवत ठेवायचे. 2 ते 3 तासांनंतर आपण हे पीठ पातेल्यातून बाहेर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ असं झालेलं आहे, थोडंसं सैल झालेलं आहे. पुन्हा एकदा 1 चमचाभर तेल याच्यावरती घ्यायचं आहे. व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीने याला दोन्ही हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवलं आहे अगदी त्याचप्रमाणे. आता खलबत्त्याचा दांडा घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे चांगलं टेचून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पाटा किंवा वरवंटा असेल तर त्याच्यावरही तुम्ही हे पीठ चांगलं टेचून घ्या, म्हणजे पापड खूप छान होतील. माझ्याकडे पाटा वरवंटा नसल्यामुळे मी परातीमध्येच खलबत्त्याच्या दांड्याने अशा प्रकारे हे पीठ ठेचून घेत आहे. खलबत्त्याच्या दांड्याला तेल लावल्यामुळं हे पीठ त्याला चिटकत नाही. हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हातालासुद्धा आपल्या हे पीठ अजिबात चिकटलं जात नाही. सगळ्या बाजूने व्यवस्थित हे पीठ असं ठेचून घ्यायचं, म्हणजे पापड छान खुसखुशीत होतात. एकदा हे ठेचून झालेलं आहे, मी पुन्हा एकदा या पिठाचा गोळा तयार करून घेते आणि पुन्हा एकदा खलबत्त्याच्या दांड्यानेच हे पीठ असंच ठेचून घेणार आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा, म्हणजे पापड छान खुसखुशीत होतात. जेवढं पीठ टेचलं जाईल तेवढं पापड लाटायला सोपं जातं आणि पापड लाटताना हात दुखून येत नाहीत. त्यासाठी पीठ टेचून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि पापडही छान खुसखुशीत होतात. तळल्यानंतर फुलले जातात. त्यासाठी पीठ छान मळून ठेचूनच घ्यायचं. आता व्यवस्थित या पिठाचे मी एक समान 3 गोळे केलेले आहेत. त्यातला 1 गोळा मी इथे घेते. 2 गोळे जे आहेत ते पातेल्यामध्ये झाकूनच ठेवायचे आहेत. उघडं ठेवू नका, नाहीतर ते पीठ लगेच सैलसर व्हायला सुरुवात होईल. आता तुम्ही बघू शकता हा 1 गोळा मी ते तुम्हाला दाखवते. इथे या पिठाची आहे ना, असं पीठ ओढल्यानंतर अशी एकसारखी तार तयार झाली पाहिजे. असं हे पीठ छान आपल्याला पापडासाठी तयार व्हायला पाहिजे. इतपत हे पीठ असं ठेचून घ्यायचं, म्हणजे पापडसुद्धा खूप छान होतात. हे पहा अशा प्रकारे. आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी सुरुवातीला मी ते पीठ हे थोडंसं मळून घेते आणि त्याची लांब अशी हे पीठ लांब असं अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. एकसारखं असं झालं पाहिजे, म्हणजे गोळेसुद्धा एकसारखे होतात. ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे थोडं थोडं लांब लांब सरकवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. त्यासाठी ही स्टेप इथे करून घ्यायची, म्हणजे एकसारखे गोळे तयार होतात आणि पापडसुद्धा एकसारखे होतात. अशा पद्धतीने हे पीठ थोडं थोडं लांब लांब सरकवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने हे मी पीठ इथे असं लांब लांब सरकवून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे हे पीठ जे आहे ते हाताला आपल्या चिकटलं जात नाही. सगळीकडे एकसारखं पीठ असलं पाहिजे. व्यवस्थित चेक करायचं आणि त्यानंतरच ही प्रोसेस करायची. कुठे कमी किंवा जास्त जाड असेल तिथे पातळ लगेच करून घ्यायचं, पीठ सरकवून घ्यायचं, म्हणजे एकसारखी अशी ही पिठाची लाईन तयार होते. आता आपण याचे सुरीने छोटे छोटे कट करून घेऊया गोळे, म्हणजे पापड लाटायला आपल्याला सोपं जाईल.
सुरीने कट करून घेऊया। काही ठिकाणी दोऱ्याने कट केले जातात, मी ते सुरीने कट करत आहे, म्हणजे पापडसुद्धा एकसारखे होतात। हे पहा, अशा पद्धतीने हे सगळे मी गोळे तयार करून घेत आहे। उरलेल्या 2 जे आपण एकसमान केलेले पिठाचे भाग होते ते सुद्धा अशा पद्धतीनेच मी तुकडे करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे। हे पहा, सगळे गोळे इथे माझे तयार होत आलेले आहेत। अशा पद्धतीने मी सगळे गोळे इथे तयार केलेले आहेत। आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे, तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे हे गोळे एकमेकांना चिकटले जात नाहीत। आणि हे गोळे सुद्धा एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत, कारण आपण एक एक पापड लाटून घेणार असतो। असेच उघडे ठेवले तर ते पीठ लगेच सैल पडायला सुरुवात होते, त्यासाठी हे गोळे सगळे झाकून ठेवायचे आहेत। आता मगाशी पीठ मळण्याआधी जे आपण थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते पीठ घ्यायचं आहे, एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पिठात बुडवून अशा प्रकारे जे पापडाचं लाटणं असतं त्या लाटण्याने व्यवस्थित हा पापड लाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पीठ खूप छान झालेलं आहे, आपण व्यवस्थित ठेचून घेतल्यामुळे, मळून घेतल्यामुळे, त्यामुळे पापडसुद्धा अगदी व्यवस्थित लाटला जातो, कुठे चिकटला जात नाही आणि लाटताना हातसुद्धा दुखून येत नाही आहेत। या सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो केल्या की पापडही खूप छान होतात, अजिबात कुठे कठीण होत नाही पीठसुद्धा। आणि पापड लाटताना सुद्धा असा पातळ लाटायचा, म्हणजे तो छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो। हे पहा, अशा पद्धतीने मी एका पद्धतीने हा पापड तुम्हाला कसा लाटायचा ते दाखवले आहे। आता पापडाच्या प्रेस मशीनने आपण पापड कसा बनवायचा ते पाहूयात। सुरुवातीला मी इथे प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती हे पापडाचा हा एक गोळा ठेवायचा, वरून पुन्हा एकदा एक प्लास्टिकचा कागद ठेवून हे मशीन व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। 2 ते 3 वेळा प्रेस करा, म्हणजे पापड छान होतो। हे पहा, हा सुद्धा प्रेस मशीनमध्ये केलेला पापड आहे आणि खूप छान पापड तयार झालेला आहे। प्लास्टिकच्या कागदाला सुद्धा हा पापड चिटकून राहत नाही, अगदी सहज वेगळा होतो आणि खूप छान पापड इथे प्रेस मशीनमध्ये सुद्धा तयार झालेला आहे। आता जर तुम्हाला तेल किंवा पीठ अजिबात न लावता पापड लाटायचे असतील तर मी इथे पापड लाटायचं जे लाटणं आहे त्याला प्लास्टिकचा कागद लावून चिटकवून घेतलेला आहे आणि पोळपाटावरती एक प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे, त्याच्यावरती हा एक पापडाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे लाटून घ्यायचा। अजिबात याला पीठ किंवा तेल लावण्याची काहीच गरज नसते, खूप छान पापड तयार होतो आणि प्लास्टिकच्या कागदापासून सुद्धा अगदी सहज वेगळा होतो। हे पहा, अजिबात एक थेंबसुद्धा तेल किंवा पीठ न लावता लाटलेला हा पापड आहे। अशा प्रकारे तुम्ही 7 ते 8 पापड असे तयार करून एकावर एक ठेवले आणि नंतर सुकत घातले ना तरीही चालतात, ते एकमेकांना चिटकून बसत नाहीत। हे पहा, मी इथे 7 ते 8 पापड तयार केलेले आहेत आणि त्यानंतर इथे सुकवण्यासाठी आणलेले आहेत। तर इथे घरामध्येच आपल्याला हे पापड सुकवायचे असतात, फॅनखाली सुकवले तरीही चालतात, पण उन्हामध्ये सुकवायचे नसतात। उन्हामध्ये पापड सुकवले तर ते मोडले जातात, त्यामुळे घरामध्येच आपल्याला हे पापड सावलीमध्ये सुकवावे लागतात। फॅनखाली सुकवले तरीही चालतात। इथे आपण घेतलेल्या 1 किलोच्या उडीद डाळीच्या पिठाच्या प्रमाणामध्ये 100 ते 110 मीडियम साईजचे पापड तयार झालेले आहेत। हे पापड मी 2 ते 3 तास सुकवल्यानंतर अशा प्रकारे एकावर एक असे ठेवले होते, म्हणजे त्याचा आकार बदलला जात नाही, जसे जसे सुकायला लागतात तसं त्याचा आकार बदलतो। आता संध्याकाळी अंधार पडल्यानंतर 2 ते 3 तासांनंतर मी पुन्हा एकदा हे पापड एका अशा कॉटनच्या फडक्यामध्ये झाकून ठेवले होते, एकावर एक ठेवले होते आणि त्याच्यावरती हलकं असं वजन ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित एका शेपमध्ये राहतात, त्याचा आकार बदलला जात नाही, कारण जसे पापड सुकायला सुरुवात होते तसं त्याचा आकार बदलला जातो। आता दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त 1च तास कोवळ्या उन्हामध्ये हे पापड मी ठेवले होते, कारण आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचे असतात। उन्हामध्ये वाळवून ठेवले की त्याला किडा किंवा अळी वगैरे लागत नाही, पापड वर्षभर खूप चांगला राहतो डब्यामध्ये। चांगलं वाळल्यानंतर रूम टेम्परेचरला आणायचा आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे पापड तुम्ही ठेवून द्या, म्हणजे वर्षभर या पापडांना काहीसुद्धा होणार नाही। हे बघा, वाळवून घेतलेले पापड आहेत, हे आपण आता तेलामध्ये तळून मी तुम्हाला दाखवते। तेल चांगलं तापल्यानंतर लो फ्लेमवरतीच हा पापड आपल्याला तळायचा आहे
खूप छान याला बारीक बारीक फोड आलेले आहेत, म्हणजे पापड छान खुसखुशीत असं झालेलं आहे. तेलामध्ये फुलला आहे आणि लालसर अजिबात झालेला नाही. म्हणजे आपलं मसाल्यामधलं पापड खाराचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित आहे. अजून एक पापड मी इथे तुम्हाला तळून दाखवते. खूप छान पापड फुलतो, त्याला फोडही येतात आणि लालसर अजिबात होत नाही. म्हणजे आपले पापड इथे चांगले तयार झालेले आहेत. उन्हामध्ये सुकवताना फक्त 1 तासभरच सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे पापड ठेवा आणि त्यानंतर घरामध्ये घेतल्यावर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवले तरीही चालतील. हे पहा, पापड तुम्ही बघू शकता किती छान याला फोड आलेले आहेत आणि खूप छान हा पापड फुललेला सुद्धा आहे. अजिबात लालसर झालेला नाही आणि खूप छान खुसखुशीत असं झालेला आहे. सगळ्यांना आवडणारा असा हा पापड आपला तयार झालेला आहे. अगदी वर्षभर ठेवून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून किंवा भाजून खाल्लात ना तरीही चालेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. नवीन असाल तुम्ही या चॅनेलवरती तर हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारचे रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन वाळवण रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.